नमस्कार. आपण ऊसाचा रस आणि गूळ या विषयावर बोलतोच आहोत. तर तिळाबद्दल हे बोलायलाच पाहिजे, कारण तिळगुळाचे दिवस आलेलेच आहेत. पण आधी आपण तिळाबद्दल बोलू, नंतर तिळगुळावर नंतर ओघाने जसं येईल तसं बोलू. तर तीळ हे ह्या दिवसातलंच पीक आहे आणि या दिवसामध्येच तीळ खाण्यासाठी मजाही येते. तिळापासूनच निघणारं ते तेल अशा स्वरूपाची ती व्युत्पत्ती आहे. त्यामुळे खोबऱ्यापासून खोबरेल तसं तिळापासून तिळेल म्हणण्याच्या ऐवजी ते तैल हा शब्द आहे. हा जर विचार केला तर तीळ आणि तिळापासून निघणारं तेल हे दोन्ही आपल्या भारतीय जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. कारण भारतामध्ये पूर्वी तिळाचं तेलच प्रामुख्याने वापरलं जायचं आणि भुईमुगाचं तेल हे नंतर आलेलं आहे. राईचं तेलही पूर्वीपासून वापरलं जातं, करडईचं तेलही पूर्वीपासून माहिती होतं, पण त्याच्यामध्येही तिळाचं तेल श्रेष्ठ मानलंय. त्यामुळे तीळ हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तिळामध्ये काळे आणि पांढरे असे दोन प्रकारचे तीळ आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला औषधाच्या दृष्टीने महत्वाचा हा काळा तीळ आहे आणि एस्थेटिकली पाहता पांढरे तीळ आपल्याला पाहायला आणि खायला आवडतात आणि ते कमी उग्र असतात चवीला आणि वासाला. त्यामुळे नॉर्मली खाण्यामध्ये आपण पांढरे तीळ वापरतो, पण काळे तीळ वापरण्याचा फायदा अधिक आहे. जे सगळे गुणधर्म आपण तिळाचे ऐकतो ते काळ्या तिळाचे आहेत हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे तीळ हा उष्ण आहे आणि सर्व प्रकारे शरीराला उपकारक आहे, बुद्धी वाढवणार आहे, शरीरामध्ये स्नेह निर्माण करणार आहे, सर्व मसल्सची आणि सर्व मज्जाधातूची वृद्धी आणि अतिशय त्यांना ताकद देणारा असा हा तीळ आणि तिळाचं तेल हा विषय आहे. तो स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे, पण आता इथेच थांबतो. नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.